पिंपरी चिंचवड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त उत्साहाचे अनोखे चित्र पाहायला मिळाले। पिंपरी चौकात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर प्रशासनाच्या वतीनं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। आकाशातून कोसळणाऱ्या फुलांच्या वर्षावाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता। दरम्यान पद्मश्री भिकल्या धिंड्या यांनी आपल्या पारंपरिक तारपा वादनातून बाबासाहेबांना मानवंदना दिली। आदिवासी बांधवांनी तारपा नृत्य करत फेर धरत वातावरण अधिकच जल्लोषमय केलं। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जयंतीनिमित्त पिंपरी शहरात अभिमान, उत्साह आणि एकतेचं दर्शन घडताना दिसत आहे। मी सौ दीपाली अनिल कांबळे। आज आपण इथे या ठिकाणी जमलेलो आहोत। सर्वांना म्हणजे ही जयंती अशी जयंती आहे की पूर्ण विश्वात ही साजरी केली जाते। भारतात नाही, महाराष्ट्रात नाही, पूर्ण विश्वात साजरी केली जाते। आज हे आपण जे आनंदाचे दिवस बघतो हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळेच आहे। शिक्षणात किती मोठी ताकद असते हे बाबासाहेबांमुळेच समजून आलेलं आहे। आणि आज कोणत्याही समाजासाठी त्यांनी एक ठराविक समाजासाठी काम नाही केलं, तर पूर्ण समाजासाठी काम केलेलं। त्यामुळे माझी एवढीच एक कळकळीची विनंती आहे की हा जो जनसमुदाय इथं आलेला आहे हा केवळ बाबांचीच जनता म्हणून नाही ओळखता आला पाहिजे, तर सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी इथं आलं पाहिजे। स्त्रियांसाठी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे। आज स्त्रियांच्या रजा म्हणा, काम करण्याची संधी दिलेली आहे, शिक्षणाची संधी दिलेली आहे, इवन घरातले अत्याचार किंवा इतर काही सगळ्या गोष्टींमध्ये बाबांनी जे काही कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे ती खरंच खूप मौल्यवान आहे। लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत असा कोणताही एक जीव त्यांनी ठेवला नाही की ज्याची तरतूद कायद्यामध्ये नाही, ज्याला संरक्षण नाही। तर अशा या थोर महामानवाला माझे कोटी कोटी वंदन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आम्ही आणि आपण सगळेजण उपस्थित आहोत आणि हे इथले सगळं नियोजन पाहून खूप छान वाटलं। आणि कमी म्हणण्याच्या अगोदर सुरुवातीपासून बघितलं तर आता खूप म्हणजे खूप सुविधा झालेल्या आहेत आणि ह्याच्या पलीकडे सगळ्यांनीच्या विचाराने ज्या बी काही होतील सुविधा त्या चांगल्याच होतील एवढी अपेक्षा आहे। आणि 135व्या जयंती निमित्त सगळे आंबेडकरवासियांना खूप शुभेच्छा। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी होत आहे। बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती साजरी होत असताना महाराष्ट्रातून तमाम आंबेडकरवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लेकरं, कच्चे बच्चे, काकाला घेऊन महिला, वृद्ध, पुरुष, छोटे मुलं सर्व बाबासाहेबाच्या दिशेने वळत आहेत। आज बाबासाहेबाच्या खऱ्या अर्थाने बौद्ध धम्म साकार होतोय। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात वाड्या वस्त्यावर, दलित वस्त्यावर, तांड्यावर, पूर्ण शहरामध्ये गाव पातळीवर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती। म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने खूप आनंद होतोय। म्हणून महाराष्ट्रातल्या व पिंपरी चिंचवड शहरातल्या तमाम आंबेडकरवादी जनतेला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। बाबासाहेब म्हणजे आमचा श्वास, घेतो तो घास आणि घेतो तो श्वास, हे बाबासाहेबामुळे आहे। म्हणून बाबासाहेबाच्या जयंती निमित्त बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम। जय भीम, जय भारत।